हॅलो मैत्रिणींनो, आज आहे 25 डिसेंबर आणि खास आज सुट्टीच्या दिवशी क्रिसमस स्पेशल म्हणून मी मिसळ थाळी बनवत आहे. चला तर मग बघूयात मिसळ थाळी. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं विनायक किचनमध्ये. आज आपण मस्तपैकी तर्रीदार मिसळ थाळी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे तयारी करून घेतलेली आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, मिरची घेतलेली आहे जी थोडी कमी तिखट आहे, आलं आणि लसूण आहे आणि कोथिंबीर आहे. आता मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे त्यामुळे मी भाजलेलं नाही आहे. तुम्ही जर सुकं खोबरं घेतलं तर तुम्हाला ते थोडंसं भाजून घ्यावं लागेल. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्सरमधनं छान त्याची पेस्ट करून घेणार आहोत. आपण हे सर्व वाटण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घालून मी वाटून घेतलेलं आहे ते. आता आपण तर्री करायला घेऊया. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे. तर्रीसाठी आपल्याला छान अशी तर्री येणार आहे मिसळला. तेल तापलं आहे आपलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. मोहरी जिरे तडतडले की थोडं कढीपत्ता घालणार आहोत. कश्मीरी लाल मिरची घालणार आहोत. आणि आपण बनवलेलं वाटण घालणार आहोत. एकीकडे मी गरम पाणी पण करून घेतलेलं आहे. मिसळीच्या रस्स्याला आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला. थोडासा गोडा मसाला घालणार आहोत. हळद घालणार आहोत थोडीशी. आणि ते मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आपल्या ग्रेव्हीला अजून तेल सुटते. बारीक गॅसवरती आपली ग्रेव्ही बनत आहे. इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर साधी सिंपल भाजी बनवणार आहे. नुसतं जिरं मीठ घालून बटाटे, कढीपत्ता आणि मिरची. आणि मी इथे मटकी आहे ती कुकरला 2 शिट्ट्या करून वाफवून घेतलेली आहे. त्यामध्ये मीठ आणि हळद घालून आपण मटकी शिजवून घेतलेली आहे. आपण आता इथे बटाट्याची भाजी करून घेऊया. तेल ठेवलेलं आहे मी कढईमध्ये. त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे, जिरे तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालणार आहोत. हळद आणि मीठ फार काही भाजीमध्ये घालणार नाही आहोत आपण, कारण मिसळीमध्ये आपण ही बटाट्याची भाजी, शेव, मटकी असं सगळं मिक्स करून मिसळची थाळी आपण बनवणार आहोत. जिरे घातल्यावर मी कढीपत्ता आणि मिरची घातली आहे. आता आपण त्यामध्ये उकडलेले बटाटे घालणार आहोत. हळद घालणार आहोत थोडी. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. छान हलवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत. आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत.
आता गॅस थोडा मोठा करून आपण हे छान उकळून घेणार आहोत. आपल्या ग्रेव्हीला उकळी येते आहे. आता आपण त्यामध्ये 1-2 चमचे चिंचेचा कोळ घालणार आहोत. तुमच्याकडे तयार नसेल तर तुम्ही चिंच, गूळ, आमसूल काही घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आणि आता आपली ग्रेव्ही छान अशी उकळून घेणार होतो. मस्त आपली आता तर्री तयार झालेली आहे. आता आपण थाळी सर्व करूया. आपण आता थाळी सर्व करूया. बटाट्याची भाजी जी बनवली आहे ती घेतलेली आहे. कांदा, लिंबू घेतलेला आहे. आणि आपण वाफवलेली मटकी घेतलेली आहे हळद आणि मीठ घालून. शेव घेतलेली आहे आपण. तर यामध्ये आपण आपलं सॅम्पल घालून घेऊया. मस्त गरमागरम सॅम्पल. ब्रेड स्लाइस घेतलेला आहे मी. आणि मसाला ताक घेतलेला आहे. मसाला ताकावरती मी मसाला घालते आहे. अशा रीतीने आपली मिसळ थाली ही तयार झालेली आहे. अगदी कमी मसाल्यांमध्ये पण तेवढीच झणझणीत आणि तेवढीच टेस्टी अशी मिसळ थाळी आपण आज बनवलेली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.